सभेतला व्हिडिओ एक मुस्लिम नेता तावातावाने बोलत होता। त्याच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या। एका स्थानिक नेत्याबद्दल या मुस्लिम नेत्याने अत्यंत खालच्या पातळीची टीका केली। ही सभा सुरू होती मुंब्र्यात आणि ज्या नेत्याला आव्हान दिले जात होतं, ज्या नेत्यावर टीका होत होती, ते नेते जितेंद्र आव्हाड, शरद पवारांशी एकनिष्ठ असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते। मुंब्रा कळवा मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला। ते इथले 4 टर्मचे आमदार, पण याच मतदारसंघात महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारावेळी भर सभेत आव्हाडांचा उल्लेख झूटा जितेंद्र असा करण्यात आला। तुतारीची मुतारी करू असं आव्हान स्टेजवरून देण्यात आलं। आव्हान देणारे युनुस शेख सध्या MIM मध्ये असले तरी आव्हाडांचे 23 वर्ष जुने मित्र। आव्हाडांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळण्यामध्ये युनुस शेख यांचा रोल मोठा होता, पण आता तेच उलटल्यामुळे मुस्लिम मतदार आव्हाडांच्या विरोधात जाणार का अशी चर्चा सुरू आहे। मुंब्र्यात नेमकं काय घडलं? आव्हाडांनी निवडून आणलेले मुस्लिम नेते आव्हाडांच्या विरोधात का जात आहेत? यामुळे मुंब्र्यातील राजकीय समीकरणं कशी बदलत आहेत? सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी काय घडलं ते सांगते। मुंब्र्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या अत्यंत जवळचे नेते युनुस शेख यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून असुद्दीन ओवेसी यांच्या MIM मध्ये प्रवेश केला। शेख यांनी MIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत पक्षप्रवेश केला। आपल्या जवळचा नेता सोडून गेला हा जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी धक्का होताच, पण त्यापेक्षा मोठा धक्का त्यांना बसला तो जाहीर सभेतल्या भाषणामधून। आपल्या भाषणात युनुस शेख हे जितेंद्र आव्हाडांवर अक्षरशः बरसले। त्यांनी आव्हाडांचा एकेरी उल्लेख केलाच, पण त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका सुद्धा केली। शेख म्हणाले, मी तुझा 23 वर्ष जुना मित्र आहे, पण आजपासून तुला कोणीही जितेंद्र आव्हाड म्हणणार नाही। तुझं नाव आता झूटा जितेंद्र असं आहे। ज्या दिवशी माझं डोकं फिरेल त्या दिवशी तुझी मुंब्र्यात एंट्री बंद करून टाकेन। तुझ्या घराचं नाव नाद आहे, पण आमचा नाद करू नको, नाहीतर तुझ्या घरी येऊन पतंग उडवेन। अशा शब्दात युनुस शेख यांनी संताप व्यक्त केला आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली। पण ते फक्त जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करून थांबले नाहीत, तर तुतारीची मुतारी करून टाका अशी खालच्या भाषेतील टीका आव्हाडांच्या पक्षावर केली। युनुस शेख यांच्या भाषणाचे त्यांच्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि मुंब्र्याच्या राजकारणात खळबळ माजली। मतदानाच्या फक्त 2 दिवसाआधी हे घडल्यामुळे वातावरणात तणाव वाढला, पण 23 वर्षांपासून सोबत असलेले आणि एकेकाळी जितेंद्र आव्हाडांचे खंदे समर्थक मानले जाणारे युनुस शेख अचानक त्यांच्या विरोधात का गेले? त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून MIM मध्ये प्रवेश का केला आणि त्यांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर एवढा राग का आहे? तर जितेंद्र आव्हाड आणि युनुस शेख यांच्यातल्या वादाचं मुख्य कारण आहे तिकीट वाटप। झालं असं की शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या युनुस शेख यांनी त्यांची मुलगी सेहर शेख हिच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून महानगरपालिकेचं तिकीट मागितलं होतं। मात्र जितेंद्र आव्हाडांनी हे तिकीट नाकारलं आणि ठिणगी पडली। आव्हाडांमुळे आपल्या मुलीला तिकीट मिळालं नाही असा आरोप युनुस शेख यांनी केला। यावरून नाराज होऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि MIM ची वाट धरली। जलील यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत त्यांनी हे सगळं उघड केलं। त्यानंतर युनुस शेख थेट जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले। आता युनुस शेख यांच्या राष्ट्रवादीतल्या एक्झिटचा आणि MIM मधल्या प्रवेशाचा मुंब्र्यातल्या राजकीय समीकरणांवरती कसा परिणाम होऊ शकतो? युनुस शेख हे मुंब्र्यामधले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते। महत्त्वाचं म्हणजे मागच्या 23 वर्षांपासून त्यांची जितेंद्र आव्हाड यांचे निष्ठावान सहकारी अशी ओळख होती। मुंब्रा कळवा मतदारसंघात युनुस शेख यांचा प्रभाव मोठा आहे। केबल व्यवसायात जम बसलेला असल्यानं त्यांचा कनेक्ट मोठा आहे। तळागाळातल्या लोकांशीही घनिष्ठ संबंध आहेत। मुंब्र्याच्या काही भागांमध्ये युनुस शेख यांची किंगमेकर अशी ओळख आहे। जितेंद्र आव्हाड हे मागच्या 4 टर्म पासून मुंब्रा कळवा मतदारसंघातून निवडून येत आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत घासून फाईट होईल अशी शक्यता असताना आव्हाड तब्बल 96,000 मतांच्या लीडने निवडून आले होते। त्यांच्या या सगळ्या विजयामध्ये युनुस शेख यांचा रोल मोठा राहिलाय। त्यामुळे आता त्यांनी साथ सोडल्यामुळे आव्हाडांच्या इथल्या प्रभावाला मोठा धक्का बसू शकतो। मुंब्रा कळवा मतदारसंघात मुस्लिम समाजाचं वर्चस्व मोठं आहे। आज मुंब्र्याची जवळपास 80 ते 90% लोकसंख्या मुस्लिम असल्याचं सांगण्यात येतं। द हिंदूच्या रिपोर्टनुसार ही भारतातील सगळ्यात मोठी मुस्लिमांची वस्ती आहे। त्यामुळे इथे प्रभाव असलेला स्थानिक मुस्लिम नेता सोडून जाणं आव्हाडांसाठी अडचणीचं ठरू शकतं। इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, ती म्हणजे 2014 पासून जितेंद्र आव्हाडांना या मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांकडून किंवा मुस्लिम नेत्यांकडून आव्हान दिलं जात आहे।
पण तरीही आव्हाड हे चांगल्या फरकाने निवडून येतात. यामागचं कारण म्हणजे त्यांचा ग्राउंडवरचा कनेक्ट. 2014च्या विधानसभा निवडणुकीत अबू आझमी यांनी मुंब्र्यात प्रचार करताना मुंब्र्याचा मसीहा मुस्लिमच हवा असा नारा दिला होता. पण युनूस शेख, नजीब मुल्ला अशा ग्राउंडवर प्रभाव असलेल्या नेत्यांचा फोर्स आव्हाड यांच्या मागे उभा राहिला आणि जितेंद्र आव्हाड सहज निवडून आले. आता सध्याची परिस्थिती बघितली तर नजीब मुल्ला, युनूस शेख असे दोन्ही मुस्लिम नेते जितेंद्र आव्हाड यांच्यापासून लांब गेलेत. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत आव्हाड आणि मुल्ला एकत्र येतील, दोन्ही राष्ट्रवादी एक होतील अशी चर्चा झाली होती. पण हे मनोमिलन झालंच नाही. नजीब मुल्ला हे सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या अत्यंत जवळचे. या दोघांच्या जोडीला ठाण्याच्या राजकारणात गुरु शिष्याची जोडी म्हणून ओळखलं जायचं. पण राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि नजीब मुल्ला आव्हाडांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले. नजीब मुल्ला यांना ठाणे महापालिकेचं विरोधी पक्षनेतेपद मिळालं होतं, पण त्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या. त्यांनी 2019 मध्येच आव्हाडांच्या विरोधात लढाईची तयारी केली होती. ते शिवसेनेच्या पाठिंब्यावर उभे राहतील हे नक्की झालं होतं, पण शरद पवारांनी स्वतः मध्यस्थी करत हा वाद मिटवला असं सांगण्यात येतं. त्यानंतरही मुल्ला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तेव्हा त्यांना एकटं पाडण्यात आलं अशी चर्चा झाली. ठाण्याच्या राष्ट्रवादीत उघड उघड 2 गट पडले. मुल्ला यांनी आव्हाडांनी आपल्याला पुढे येऊ दिलं नाही असा ठपका ठेवला आणि 2024 मध्ये आव्हाड यांच्याच विरोधात निवडणूक लढवली. पण यात जितेंद्र आव्हाड यांनी बाजी मारली. पण आता नजीब मुल्ला यांच्यानंतर युनूस शेख या दुसऱ्या मोठ्या मुस्लिम नेत्याने आव्हाड यांची साथ सोडली आहे. स्थानिक पत्रकार यामागचं एक कारण जितेंद्र आव्हाड यांच्याच हातात सगळे अधिकार असल्यानं वाढत असलेली नाराजी हे सांगतात. तर दुसरं कारण समजून येतं आकड्यांमधून. मुंब्रा ही मुस्लिम वस्ती असली तरी कळव्यामध्ये संमिश्र वस्ती आहे. हा भाग हिंदू बहुल आहे. विशेष गोष्ट म्हणजे जितेंद्र आव्हाड हे कळव्यामधून सुद्धा आघाडी मिळवतात, पण हीच गोष्ट त्यांच्यासोबतच्या मुस्लिम सहकाऱ्यांना जमत नाही. कामाच्या जोरावर आव्हाड हा पाठिंबा मिळवत राहतात आणि मुंब्रा निसटेल असं वाटत असलं तरी कळव्याच्या ताकदीवर भक्कम राहतात. पण यामुळे साहजिकच दोन्ही ठिकाणी त्यांचा शब्द चालतो. आता युनूस शेख यांच्यामुळे कळवा मुंब्रामधली परिस्थिती बदलू शकते का? तर युनूस शेख यांचा प्रवेश, त्यांचं आक्रमक भाषण आणि विकास कामांच्या मुद्द्यावरून आव्हाड यांना घेणं यामुळे आव्हाड यांच्या विरोधात जाऊ शकणाऱ्या मुस्लिम मतांना स्थानिक चेहरा मिळालाय. त्यात कळव्यामधले राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक शिंदेंनी आपल्या गळ्याला लावले. त्यामुळे साहजिकच जितेंद्र आव्हाड यांची दुहेरी कोंडी होऊ शकते. पण MIMने प्रचारात जितका जोर लावलाय तो मतदानात दिसला नाही तर युनूस शेख यांचा वार फुकट जाऊ शकतो आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका झाली की ते भावनिक लाटेच्या जोरावर बाउन्स बॅक करतात. हा इतिहास रिपीट होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? युनूस शेख यांच्यामुळे आव्हाडांच्या वर्चस्वाला हादरा बसेल की मुंब्र्यात पुन्हा सबकुछ आव्हाड असंच चित्र दिसेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी पोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.